नमस्कार, छत्रपती एज्युकेअरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आय एम फोर्थ इयर एमबीबीएस स्टुडंट फ्रॉम जेएमसी. बीबीएससी 2025 ची फायनल मेरिट लिस्ट रिलीज झालेली आहे. आता पुढे काय करायचं त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तर तुम्हाला कशी बघायची लिस्ट याबद्दल सुरुवातीला सांगतो. तुम्हाला जे आहे मापुसाच्या वेबसाईटवर व्हिजिट करायचंय. त्याच्यानंतर जे तुम्हाला फायनल मेरिट लिस्टवर क्लिक करायचंय. त्यानंतर तुम्हाला पूर्ण अशी लिस्ट आहे. त्याच्यामध्ये बघा फायनल मेरिट लिस्ट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट, त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट ऑफ द एनआरआय एफएन कॅन्डिडेट फॉरेनचे, त्याच्यानंतर फायनल मेरिट लिस्ट ऑफ गोवा कॅन्डिडेट आणि फायनल मेरिट लिस्ट ऑफ जम्मू काश्मीर आणि लडाख युनियन टेरिटरी असे 4 लिस्ट आहेत. तर त्यामध्ये तुम्हाला सर्वात इम्पॉर्टंट आपल्या महाराष्ट्रामधले विद्यार्थ्यांना महाराष्ट्रासाठी बघायचं. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता फायनल लिस्ट ऑफ एलिजिबल कॅन्डिडेट जे आहे, याच्यामध्ये पूर्ण यादी आहे आपल्या महाराष्ट्राची पूर्ण प्रत्येक रिजनची यादी आहे, बघू शकता तुम्ही. हे क्लिअरली दिसत असेल तुम्हाला क्लिअरली. आता त्याच्यानंतर जे दुसरी रिजन ए ची यादी आहे, तर रिजन ए मध्ये बघू शकता तुम्ही स्क्रीनवर किती फॉर्म आलेले आहेत. 869 रिजन ए मध्ये फॉर्म आलेले आहेत. त्याच्यानंतर रिजन बी जे आहे, रिजन बी मध्ये तुम्ही बघू शकता 365 एवढे फॉर्म आलेले आहेत. असं क्लिअरली दिसत आहे स्क्रीनवर. त्याच्यानंतर जे आहे रिजन सी मध्ये टोटल किती फॉर्म आलेले आहेत, 1234 एवढे फॉर्म आलेले आहेत. त्यानंतर रिजन डी जे आहे, याच्यामध्ये जे आहे टोटल किती 1530 एवढे फॉर्म आलेले आहेत. असे रिजन आहेत. त्याच्यानंतर नॉन इलिजिबल कॅन्डिडेटची पण लिस्ट आलेली आहे. हे पण बघू शकता तुम्ही. त्याचा एखादा तुमचा नंबर त्याच्यामध्ये तर नाही ना. आता हे झालं पूर्णपणे याची थोडक्यात माहिती. त्याच्यानंतर हे बघा फायनल मेरिट लिस्ट ऑफ एनआरआय कॅन्डिडेटची पण फायनल मेरिट लिस्ट आलेली आहे. त्याच्यामध्ये एकाच विद्यार्थ्यांना अप्लाय केलेले एनआरआय मध्ये आणि बाकीचे नॉन इलिजिबल नाही आहेत. बाकीचे इलिजिबल कॅन्डिडेट मध्ये गोवा कॅन्डिडेट मध्ये तुम्ही बघू शकता एवढ्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे गोवामधून 55 समथिंग. आणि त्याच्यानंतर जे आहे जम्मू आणि काश्मीरमधून 3 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहे, असं पूर्णपणे माहिती आहे. आता यानंतर जर तुम्हाला माहित करून घ्यायचं तुमचा नंबर लागू शकतो की नाही, तर ते कसं करू शकता तुम्ही तुमची रिजनची जे आहे मेरिट लिस्ट डाउनलोड करा. त्यानंतर जे आहे तुम्ही तुमच्या रिजन मध्ये तुमचा कितवा नंबर आहे तुम्ही चेक करून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला कळून जाईल की तुमचा नंबर लागू शकतो. ते कसं प्रकारे बघा. आता समजा फॉर एक्झाम्पल आता या विद्यार्थ्याला माहित करून घ्यायचंय. समजा फॉर एक्झाम्पल 1 मिनिट, या विद्यार्थ्याला समजा माहित करून घ्यायचं की त्याचा नंबर लागू शकतो की नाही, की मेल ए अनरिझर्व कॅटेगरी यानं जे आहे त्याचं कॉपी करायचं, त्याच्यानंतर पेस्ट करायचं. त्याच्यानंतर जे तुमचा किती नंबर आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसून जाईल. याच्यामध्ये बघू शकता तुम्ही 9वा नंबर आहे. टोटल 23 फॉर्म आले आहेत अनरिझर्व कॅटेगरीचे. आज जर तेवढ्या सीट असतील तर याचा नंबर लागण्याची शक्यता जास्त आहे. तेवढ्याच जर सीट असतील तर सीटनुसार तुमचं कंपॅरिझन करून पहा. त्याच्यामध्ये एक फरक येऊ शकतो. जर तुमची रिझर्व कॅटेगरी असेल तर तुमच्या +2 सीट पकडा. म्हणजे जर तुमच्या कॅटेगरीला 5 सीट असेल आणि तुमचा नंबर जर 7वा असेल तर तुमचा नंबर मे बी लागू शकतो. पण तुमची अनरिझर्व कॅटेगरी असेल आणि तुमच्या कॅटेगरीला जर 5 सीट असतील तर तुमचा नंबर कमीत कमी 3 ते 4 एवढा तरी पाहिजे, तेव्हा तुमचा नंबर लागू शकतो. 5 जरी असला तरी तुमचं थोडं डिफिकल्टच आहे नंबर लागणं. त्यामुळे जे आहे असं कम्पेअर करू शकता तुम्ही तुमचा नंबर लागू शकतो की नाही. त्यानंतर तुमच्या कॅटेगरीमध्ये किती फॉर्म आले तर ते पण तुम्ही बघू शकता. कशा प्रकारे तुम्ही असं तुमच्या कॅटेगरीचं नाव मेल कॅन्डिडेट फिमेल कॅन्डिडेट असं चेक करू शकता. त्यानंतर असं तुम्ही पेस्ट केल्यानंतर तुम्हाला सर्व तुमच्या कॅटेगरीचा आकडा येऊन जाईल. मेल कॅन्डिडेटचे किती फॉर्म आले तर त्यानंतर जर तुम्हाला फिमेल कॅन्डिडेटचे जर बघायचे असतील तुमचा नंबर बघू शकता तुम्ही. फक्त फिमेल कॅन्डिडेटचे पण बघू शकता, किंवा जर फक्त तुम्हाला तुमच्या कॅटेगरीमध्ये किती फॉर्म आले तर ते जर बघायचं असेल तर तुमची कॅटेगरी अशी वर टाईप करा. तुम्हाला पूर्णपणे आकडा येऊन जाईल. एवढे फॉर्म आलेले आहेत, 302 फॉर्म आलेले आहेत बघा या रिजन मध्ये. रिजन ए मध्ये ओबीसी कॅटेगरीसाठी असं प्रत्येक रिजनचं आहे. फायनल मेरिट लिस्ट ही ती फक्त स्टेट मेरिट लिस्ट साठी कामी येईल. तुमच्या रिजन मध्ये जे आहे की या मेरिट नुसार या रिजन नुसार तुमचा नंबर लागून जाणार आहे. त्यामुळे आता हे पूर्णपणे माहिती झाली मेरिट लिस्ट मध्ये तुम्हाला काय काय बघायचं. आता पुढच्या माहिती थ्रू बघायचं जर झालं तर आता तुमची उद्या प्रेफरन्स लिस्ट सुरू होणार आहे. तुम्हाला उद्याचा एकच दिवस आहे. त्यामध्ये जे तुम्हाला प्रेफरन्स द्यायची आहे कॉलेजसाठी, तर प्रेफरन्स देता वेळेस कोणकोणत्या गोष्टी लक्षात घ्या. तुम्हाला तुम्ही प्रेफरन्स द्यायलाच पाहिजेत. मी देत नाही असं करू नका, तुम्ही प्रेफरन्स देऊन टाका. कारण कसं माहिती आहे का 2च राऊंड होतात आणि बघा एक कमी सीट असतात. त्यामुळे जे काय प्रेफरन्स देणं खूप गरजेचं आहे. तुमचा नंबर लागून जाण्याची शक्यता जास्त असते. आता प्रत्येकाने जर तुमचा नंबर लागत नसला तरी प्रेफरन्स द्या. कसं माहिती आहे का, एखाद्या वेळेस बाय चान्स होऊ शकतो तुमचा नंबर लागून जाईल. त्यामुळे प्रेफरन्स देणं खूप गरजेचं आहे. प्रेफरन्स देता वेळेस लक्षात असू द्या तुमचं रिजन ए आणि रिजन डी वाल्यांनी खास करून लक्ष असू द्या. तुम्ही दोन्ही पण कॉलेजची प्रेफरन्स द्यायची तुम्हाला.
दोन्ही पण, आणि तुम्ही तुमच्या रिजनचेच प्रेफरन्स देऊ शकता बरं. बाहेरच्या रिजन वाल्याचं कॉलेज देऊ शकत नाही. ए रिजन वाल्या डी रिजन साठी प्रेफरन्स देऊ शकत नाही, आणि डी रिजन वाले ए रिजन वालीसाठी ए रिजन वाल्यासाठी प्रेफरन्स देऊ शकत नाही. तुम्हाला तुमच्या कॉलेजचं जे लिस्ट आहे प्रेफरन्स देता वेळी तुमच्या रिजनचेच कॉलेज तुम्हाला प्रेफरन्स द्यावं लागतील. तुम्ही दुसऱ्या रिजनचे कॉलेज प्रेफरन्स मध्ये देऊ नका, कारण की तुम्हाला त्या रिजन मध्ये तुम्हाला चान्सेसच नाही. तर तुम्हाला फक्त स्टेट राऊंड थ्रू जायला जमल त्या रिजन मध्ये. या राऊंड थ्रू तुम्हाला चान्सेसच नाही. तुम्ही प्रत्येक ठिकाणी बघू शकता फॉर्म चांगलेच आहेत, त्यामुळे तुम्ही तुमच्याच रिजन मध्ये फॉर्म जे आहे का प्रेफरन्स द्या. ए रिजन वाल्याला 2 प्रेफरन्स आहेत, डी रिजन वाल्यांसाठी पण 2 प्रेफरन्स आहेत. बाकी सी आणि बी रिजन वाल्यांना फक्त एकच प्रेफरन्स द्यायचे. बी वाल्यांना जे आहे बॉम्बे वेटरनरी कॉलेज द्यायचे, आणि सी वाल्यांना शिरवल KNP शिरवल वेटरनरी कॉलेज, हे एकच अशी एकच प्रेफरन्स आहे. त्यामुळे आणि जे ए आणि डी रिजन आहे यांना 2-2 प्रेफरन्स द्यायचे, त्यांनी दोन्ही पण प्रेफरन्स व्यवस्थित द्या. आणि असा विचार नाही, सर्वात महत्वाचं तुमच्यासाठी एक डाऊट असणार आहे मनामध्ये की सर आता मी याच्यासाठी भरलाय फॉर्म, आपली MBBS साठी फॉर्म भरलाय, मला MBBS ला लागेल का, असं तुम्हाला अशी भीती मला MBBS करायचं होतं, मी बाय ऑप्शन म्हणून हा फॉर्म भरलाय. तर तुम्हाला एक सांगतो, ज्यांना चांगले मार्क आहेत बरं, स्पेशली त्यांचा जर मेरिट लिस्ट मध्ये पहिल्या 9-10 नंबर मध्ये जर नंबर असेल तुमच्या रिजनच्या, तर तुम्ही वेट करू शकता 6 तारखेच्या मेरिट साठी. तुम्ही 6 तारखेला आपले MBBS BDS ची जे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येणार आहे त्यासाठी तुम्ही वेट करू शकता. पण जर तुमचा 6च्या म्हणजे 10च्या जर वर नंबर असेल तर तुम्ही वेट करू नका, सरळ तुमचं कॉलेज आहे देऊन टाका. कारण कसं माहितीये का, तुम्हाला सेकंड राऊंडला सीट कमी असतात, त्यामुळे तुमचं लॉस होऊ शकतो. त्यामुळे जे आहे, जर तुमचा 10च्या आत नंबर असेल, 10 ते 15 ते 10च्या आतमध्ये जर तुमचा नंबर असेल, तर तुम्ही प्रेफरन्स जे आहे का तुम्ही नाही दिले तरी चालते, दुसऱ्या राऊंडला जरी गेले तरी उतरले तरी चालते. पण तुमचा जर 10-15च्या वरी जर नंबर असेल, 10 किंवा 15च्या जर तुमचा वरी नंबर असेल वर, तर तुम्हाला या राऊंडला प्रेफरन्स देणं गरजेचं आहे. तुम्ही या प्रोव्हिजनल MBBS BDS च्या लिस्टचा तुम्ही वेट करू शकत नाही. तुम्ही याचा वेट करू नका, कारण कसं माहितीये का, तुम्ही याचा वेट करसाल तुमचं इकडला चान्स गमावून बससाल. त्यामुळे जे आहे या राऊंडलाच तुम्ही प्रेफरन्स द्या. या व्हिडिओमध्ये एवढंच. काही प्रॉब्लेम आले तुम्ही विचारू शकता, कमेंट करू शकता. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.